Cooperative Employee Center, State Committee here protest at Jantar Mantar regarding the demands. They oppose the central policy of destroying state cooperative movement. We have with us the RJD spokesperson, सर नवल किशोर जी। नवल किशोर जी, कोऑपरेटिव कहते हैं सबसे अच्छा तरीका होता है देश को विकास को आगे करने के लिए। लोग खुद ही आते हैं, सरकारों का इसमें इंटरफेरेंस कम से कम होना ही चाहिए। क्या पॉलिसी है सरकार की कि जो इंटरफेरेंस हो रहा है? और केरला तो एक बहुत बड़ा मॉडल है इसका कि केरला ने करके दिखाया है कि पूरे देश को सीखना चाहिए उससे। सेंट्रल ऐसा क्या कर रहा है जो नुकसान हो रहा है? देखिए, सेंट्रल गवर्नमेंट जितने भी पॉलिसीज हैं उसको कॉर्पोरेट की तरफ ले जाना चाहते हैं। और आपको मालूम है कि केरल में जो कोऑपरेटिव का इतिहास रहा है, हिस्ट्री रहा है, ऐतिहासिक रहा है, फ्रीडम स्ट्रगल के समय से ही रहा है। और यह भी आपको मालूम है कि समाज के विभिन्न हिस्सों में इसका प्रभाव है। सरकार को परेशान किए बगैर विकास को अगर प्राप्त किया जा सकता है तो उसका जो मीडियम है वो कोऑपरेटिव प्रोसेस है। उस कोऑपरेटिव प्रोसेस को आपने देखा होगा कि सेंट्रल गवर्नमेंट लगातार, जबकि कोऑपरेटिव स्टेट सब्जेक्ट है, संविधान के अनुसार, उसके बावजूद भी केंद्र सरकार अपने नीतियों के आधार पे जो सारे प्रोसेस को सेंट्रलाइज और केंद्रीकृत करने का कोशिश कर रहा है, जिसमें कि पूरा प्रोसेस जो होगा वो एक कंट्रोल होगा कोऑपरेटिव मिनिस्ट्री सेंट्रल गवर्नमेंट से। कि इसमें जो बड़े उद्योगपति हैं उनको फायदा हो जाएगा और जो मूवमेंट है, पब्लिक मूवमेंट, वो खराब हो जाएगा। देखिए, यही इंटेंट है उनका, क्योंकि लगातार जो विकास के प्रकार है इंडिया में, उसको छोटे पूंजीपतियों के हाथ में देने का प्रयास किया जा रहा है। जाहिर है कि कोऑपरेटिव जो कि हर जन से जुड़ा हुआ है, जन जन से जुड़ा हुआ है, और उसमें जन का फायदा भी है, राज्य का विकास भी है, समाज का भी विकास है। ये चाहते हैं कि उन सारे चीज़ों को या उन सारे अस्त्रों को अपने हाथ में लेकर और जैसे चाहेंगे वैसे विकास करेंगे। इनका जो अपना ये तरीका होगा उसके हिसाब से विकास करेंगे। जाहिर है कि कोऑपरेटिव जब भी विकास करने का कोशिश करेगा उसमें जनहित है वो जो कमजोर पड़ेगा। यही कारण है कि सेंट्रल गवर्नमेंट। आरजेडी का क्या स्टैंड है? आप एक पॉलिटिकल पार्टी से भी हैं, आपका स्टैंड? देखिए, लगातार आरजेडी की उत्पत्ति ही हुई थी आम जन के हितों को बरकरार रखने के लिए या मजबूत करने के लिए, उनकी आवाज को मजबूत करने के लिए। आपको मालूम होगा कि बिहार में भी आरजेडी का उत्पत्ति 1997 में होता है। उस युग को 1990 से लेकर 2005 को माना जाता है कि जो लोग, जिनको कभी बोलने नहीं दिया जाता था, जिनको कभी खड़ा नहीं होने दिया जाता था प्रभुत्व वर्ग के सामने या जातियों के सामने, उनको एक आवाज मिली। और वह आवाज मिली तो यह माना गया कि सामाजिक न्याय का जो पहला अध्याय है वहाँ पे पूरा हुआ। और 2005 के बाद भी बिहार का जो इतिहास है उसमें लगातार जो दूसरी पीढ़ी के नेतृत्व हैं, माननीय तेजस्वी प्रसाद यादव डिप्टी चीफ मिनिस्टर रहते हुए, उन्होंने समाज के हर हिस्से को सामने लाने की कोशिश किया। जो नौकरियां या नियुक्तियां रोक कर रखा गया था, पूरे प्राइवेटाइज करने का जो उनका तरीका था, उसको उन्होंने रोकते हुए जब डिप्टी चीफ मिनिस्टर बने 2022 में, तो उन्होंने 10 लाख नौकरी देने की प्रक्रिया को शुरू किया। तो हमारा तो शुरुआती दौर से ये मांग है कि जिसकी जितनी हिस्सेदारी है उसकी उतनी भागीदारी होनी चाहिए। कास्ट सेंसस भी हमारा, आपको मालूम हो, हम लोगों की जीत है। हम लोगों के राष्ट्रीय अध्यक्ष माननीय लालू प्रसाद यादव 1996 में पहली बार संयुक्त मोर्चा सरकार के तत्वाधीन में, देवेगौड़ा सरकार के तत्वाधीन में, ये कैबिनेट से निर्णय कराया था कि कास्ट सेंसस 2001 में होगा। 98-99 में भारतीय जनता पार्टी की सरकार आती है और वो नहीं कराती है। फिर 2010 के आसपास, क्योंकि 10 साल के बाद ही सेंसस होता है, उस समय भी हमारे नेता ने दबाव बनाया। और आपको मालूम होगा 2011-12 में जो आपको देर आए दुरुस्त आए सरकार अगर कर रही है, कह रही है। देखिए, बिल्कुल, लेकिन हम इनके मंशा पे विश्वास नहीं कर सकते हैं। चुनाव अभी सामने है, हो सकता है कि ये लाकर और लोगों को भरमाने का कोशिश करें और कहें कि अब 2031 में जब गिनती होगा तब हम ये काम करेंगे, जैसा कि उन्होंने विमेन बिल के साथ किया। हम वो होने नहीं देंगे। हम अभी मांग कर रहे हैं कि जो बिहार में आबादी के अनुसार जो दायरा बढ़ाया गया 50 से 65%, उसको तुरंत 9वीं अनुसूची में डालनी चाहिए, ताकि जो हिस्सेदारी है वो बरकरार रखा जा सके। Sir, what do you think about the central government policy? Your introduction and your opinion. Central government in Malayalam. Yeah, you can speak in Malayalam. No? Central government multinational cooperative societies. Or in Kerala, there is council of multinational cooperative societies started. Cooperative sector, there is 20,000 of cooperative sector in Kerala working very neat and condition. Multinational cooperative societies giving
12% interest. Okay. And ഒരുപാട് പിന്നെ മോട്ടിവേറ്റ് ചെയ്തിട്ടുള്ള പരിപാടികൾ നടത്തുകയാണ്. ജനങ്ങളെല്ലാം ആകർഷിക്കുകയാണ്. പണ്ട് അവിടെ കേരളത്തിൽ ഒരുപാട് ബാങ്കുകൾ, പ്രൈവറ്റ് ബാങ്കുകളുണ്ടായിരുന്നു. ആ ബാങ്കുകളൊക്കെ കടം കൊടുത്തിട്ട്, വലിയ പലിശ കടം കൊടുത്തിട്ട് എല്ലാം ആൾക്കാരെ ബുദ്ധിമുട്ടിച്ച് പൊളിഞ്ഞു പോയി. You are saying that they are doing well. They are doing well. At grassroots level. Grassroots level. They are doing well. Some But government is destroying them. Some cooperative societies fall corrupt. There is thousands of cooperative societies giving loan to all people. They will helping people. Sir, here the protest, most of them are employees of the cooperative sector. Not most, all. All of them. What kind of problems you face? Kerala. After the central government policies, what kind of problems you face? I speak in Malayalam. You can. No problem. കേരളത്തിലുള്ള സഹകരണ സ്ഥാപനങ്ങളെ തകർക്കലാണ് കേന്ദ്ര ഗവൺമെൻറ്റിൻ്റെ പ്രധാനപ്പെട്ട ലക്ഷ്യം. അതിൻ്റെ ആദ്യ നടപടികളാണ് ഇപ്പോൾ നടത്തിക്കൊണ്ടിരിക്കുന്നത്. എല്ലാ പഞ്ചായത്തുകളിലും വാർഡുകളിലും നിരവധി സഹകരണ സ്ഥാപനങ്ങൾ കേന്ദ്ര ഗവൺമെൻറ് ആരംഭിക്കുകയാണ്. സ്വാഭാവികമായും പുതിയ സഹകരണ സ്ഥാപനങ്ങൾ നിലവിൽ വരുമ്പോൾ പലിശയുടെ നിരക്കിലും മറ്റൊക്കെ മാറ്റം വരുത്തി നിക്ഷേപകരെ അങ്ങോട്ട് ആകർഷിക്കുക. ഒരു ഭാഗത്തുനിന്ന് പൊളിഞ്ഞു പോകുന്നു, ഒരു ഭാഗത്ത് ആരംഭിക്കുന്നു. അങ്ങനെ ഒരു അരക്ഷിതാവസ്ഥ കേരളത്തിൽ വന്നിരിക്കുകയാണ്. Okay. What do you think about the federal structure? Is it broken by the central government policy? തീർച്ചയായിട്ടും അതാണ് ഇപ്പോൾ സംഭവിച്ചുകൊണ്ടിരിക്കുന്നത്. ഒരിക്കലും സെൻട്രൽ ഗവൺമെൻറ് ചെയ്യാൻ പാടില്ലാത്ത കാര്യം. ഫെഡറൽ സംവിധാനത്തെ തകർക്കുക എന്നത് സെൻട്രൽ ഗവൺമെൻറ് കുറേ നാളത്തെ ഒരു നയമാണ്. ഇപ്പോൾ കേരളത്തിന് സഹകരണ മേഖലയിൽ മാത്രമല്ല, എല്ലാ അർത്ഥത്തിലും തകർക്കാൻ വേണ്ടിയുള്ള ശ്രമങ്ങൾ നടന്നുകൊണ്ടിരിക്കുകയാണ്. ഫെഡറൽ സംവിധാനത്തെ തകർത്ത് അത് കേന്ദ്രത്തിൻ്റെ നേരിട്ട് നിയന്ത്രണത്തിലാക്കുന്ന നയപരിപാടികളുടെ നിരവധി പോളിസികൾ കൊണ്ടുവരുന്നതിൻ്റെ ഒരു ഭാഗമാണ് സഹകരണ നയത്തിൽ നടപ്പിലാക്കുന്നത്. Your name and my question is, when you are saying multi-level, structure or multi-level, multinational fund, what kind of problems it face? The second schedule of the second list of seventh schedule, our constitution. Cooperation is our subject of state. Now, central government policy violating and interfering every laws, every constitution. That the federalism is the Core value of the constitution. Now, it violates the central government who protection of the constitution is the main. But the protection of the constitution is the duty of the Supreme Court. So do you have any idea to go to the court and raise the issue? No. Supreme Court. ആവശ്യമെങ്കിൽ സമീപിക്കും. Yeah. തീർച്ചയായിട്ടും അത് നീതി ലഭിക്കുന്നത് ജനാധിപത്യ സംവിധാനത്തിന്റെ ഭാഗമായി ലഭിക്കാത്ത സാഹചര്യം വരുമ്പോൾ പിന്നീട് ഏക ആശ്രയം എന്ന് പറയുന്നത് കോടതികളാണ്. അത്തരത്തിൽ കോടതികളിൽ നിന്ന് നിർണായകമായി തീരുമാനങ്ങൾ ഈ അടുത്തിടയ്ക്ക് പല സംഭവങ്ങളിലും ഉണ്ടായത് സ്വാഗതാർഹമാണ്. What about the Kerala government, the state government? What do you think? Your name and CP രാജൻ. കേരളത്തിൽ സഹകരണ മേഖല വളരെ സംഘടിതവും ശക്തമാണ്. എല്ലാ മേഖലകളും, സമസ്ത മേഖലകളും സഹകരണ മേഖലയുമായി ബന്ധപ്പെട്ടിട്ടുള്ളതാണ്. അതായത് കാർഷിക മേഖലയിലും വിദ്യാഭ്യാസ രംഗത്തും എല്ലാ മേഖലയിലും കാർഷിക രംഗത്ത് വലിയ സഹായങ്ങളാണ് ചെയ്തുകൊണ്ടിരിക്കുന്നത്. ഈ മേഖലയെ തകർക്കുക എന്നുള്ള ലക്ഷ്യത്തോടു കൂടിയാണ് മൾട്ടി സ്റ്റേറ്റ് കോപ്പറേറ്റീവ് സൊസൈറ്റി കേരളത്തിൽ എസ്റ്റാബ്ലിഷ് ചെയ്തുകൊണ്ടിരിക്കുന്നത്. yes. ഷോബിൻ തോമസ്. കേരളത്തിലെ സഹകരണ മേഖല വളരെ ശക്തമാണ്. എന്നാൽ കുറച്ച് അപാകതകളൊക്കെ അവിടെ ഉണ്ടായിട്ടുണ്ട്. അതിനൊന്നും നമ്മൾ ന്യായീകരിക്കുന്നില്ല. ഞങ്ങളുടെ സഖ്യകക്ഷികളടക്കം അതിന് കൂട്ടുനിന്നുണ്ട്. അതിനൊക്കെ രാഷ്ട്രീയത്തിന് അതീതമായി കർശനമായ നിയമ നടപടികൾ രാഷ്ട്രീയത്തിൽ സ്വീകരിച്ചിട്ടുണ്ട്. എന്നാൽ അത് മറയാക്കി ഇത്ര പ്രവർത്തനങ്ങൾ നടക്കുന്നുള്ള വ്യാജ പ്രചരണം സോഷ്യൽ മീഡിയയിലും പത്രമാധ്യമങ്ങളിലൊക്കെ പ്രചരിപ്പിച്ചുകൊണ്ടിരിക്കുന്നത്. ഇപ്പം എനിക്ക് തോന്നുന്നു കേന്ദ്രത്തിലെ സഹകരണ വകുപ്പ് മന്ത്രി
ആദ്യകാലം വലിയ പ്രാധാന്യം അർഹിക്കാത്ത ഒരു വകുപ്പ് തന്നെയായിരുന്നു കേന്ദ്രത്തിന്റെ സഹകരണ വകുപ്പ്. ഇപ്പൊ അതിന്റെ മന്ത്രിയായി കൈയാളുന്നത് ശ്രീ അമിത്ഷാ തന്നെയാണ് ഇതിന്റെ മന്ത്രി. അപ്പോൾ ഇതിന് വ്യക്തമായ ഒരു അജണ്ട തന്നെയാണ് ഈ മേഖലയെ തകർക്കുക എന്ന ലക്ഷ്യം. साफ साफ कह रहे हैं, अगर मैं बताऊं कि भाई केंद्र सरकार का जो काम है वो संविधान के खिलाफ पॉलिसी ना बनाए, ऐसा ये कह रहे हैं। केरला से आए हैं और कह रहे हैं फेडरल स्ट्रक्चर पर हमला ना हो, जो कि कोऑपरेटिव सोसाइटी वाला सब्जेक्ट है वो स्टेट का मैटर होता है। साथ में संविधान का हवाला दे रहे हैं और कह रहे हैं सरकार जो पॉलिसी बना रही है उसमें उद्योगपतियों को फायदा होगा और जो कोऑपरेटिव सेक्टर है उसको बहुत बड़ा नुकसान होगा, जबकि कोऑपरेटिव सेक्टर बहुत अच्छे तरीके से अपना काम कर रहा है केरला में। और केरला एक ऐसा मॉडल है जो पूरी देश को शिक्षा देता है, पूरे देश को दिखाता है कि किस तरीके से काम किया जाना चाहिए। पूरे देश को इससे सीखना चाहिए, ना कि उस मॉडल को डिस्टर्ब करना चाहिए। आपको क्या लगता है? कमेंट में लिखिए, देखते रहिए।